नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विजय दिघे, ओनर पंचगिरी टेंट हाऊस अँड हॉलिवूड पॅलेस रिसॉर्ट. आपल्याकडे नेहमीच VVIP लोक येत असतात आणि त्या VVIP लोकांचं व्यक्तिमत्व हे वर्सटाईल असतं, तुम्हाला माहीतच आहे. आणि अशी लोक आले की मला ते इंटरव्ह्यू घेणं हे खूप आवडतं. आणि आपली प्रॉपर्टीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी प्रॉपर्टी आहे. वी ऑल्सो एनर्जेटिक पीपल. मॅडम, तुमचं नाव सांगा आणि तुमचं काय करता. नमस्कार, माझं नाव आहे सुरेखा देशपांडे. मी एक ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू हिलर आणि पेंडुलम हिलर आहे. तर याच्यामध्ये रेकी हिलिंग आणि पेंडुलम हिलिंग मी करते. आज मी सरांकडे वन डे स्टेसाठी आली होती आणि इथे आल्यानंतरच मला एवढं सुंदर एनर्जीज आणि व्हायब्रेशन जाणवले. वास्तूमध्ये जेव्हा आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जेव्हा वारे वाहतात त्यावेळेला त्या एनर्जीज आपल्यासाठी सर्वात जास्त पॉझिटिव्ह एनर्जीज असतात. आणि साऊथकडनं ज्या वेळेला ज्या एनर्जीज येतात, साऊथकडून येणाऱ्या ज्या एनर्जीज असतात त्या आपल्या शरीरासाठी दूषित असतात. तर आता ह्या ठिकाणी आल्यानंतर बसल्यानंतर तुम्हाला इतकं सुंदर आणि मन उत्साही आणि प्रसन्न वाटतं आहे. कारण इथले जे वारे आहेत, जे व्हायब्रेशन्स आहेत हे ईस्ट टू वेस्टकडे येणारे आहेत आणि खूप सुंदर वातावरण आहे. मी पेंडुलमनेही चेक केलं. सर स्वतः पर्सनली या जागेमध्ये स्वतः फिरत आहेत, स्वतः मेहनत घेत आहेत. सरांचे वडील आहेत, ते स्वतः इथे मेहनत घेत आहेत आणि एक एक इतकी सुंदर झाडं लावलेली आहेत जी वास्तूमधले वास्तुदोष संपवतात आणि ऑक्सिजन लेवल वाढवतात. त्यामुळे प्रत्येकाने नक्की व्हिजिट द्यावं. असं सुंदर ठिकाण आहे. मी तर प्रत्येक वेळी येणार आहे. तर तुम्ही कधी येणार आहात? मॅडम, हे मला खूप कौतुक करावं असं वाटतं की मला पहिल्यापासून वाटतं की इथे एवढी लोक काय येतात खरंच. आणि त्याचं शास्त्र, त्याचं नॉलेज तुम्हाला मिळालं आणि त्याचं उत्तर आज मला मिळालं. मित्रांनो, दिस पर्सनॅलिटी healing the property, healing the human being, and I am healing the public, I am healing the human being, I am a human doctor. जसं मी ह्युमन डॉक्टर आहे तसं ह्या मॅडम आहेत ना, त्या वास्तूच्या डॉक्टर आहेत आणि वास्तू पाहणाऱ्या, वेगळ्या वास्तू हील करणाऱ्या. शी इज अ हीलर ऑफ द प्रॉपर्टी, हीलर ऑफ द ह्युमन बिईंग. म्हणजे ते एवढंच नाही की एखादी वास्तू तिला जर दुरुस्त करायचं असेल, हिलिंग म्हणजे दुरुस्त करणे, मेडिकलमध्ये ट्रीट करणं, तर ह्या ट्रीट करतात. ह्याच्यासाठी त्या फिरतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काही दोष असेल, पॉझिटिव्ह एनर्जी नसेल, काही निगेटिव्ह ऑरा तिथं असेल आणि एखाद्या प्रॉपर्टीत निगेटिव्ह प्रॉपर्टी असेल, तुम्हाला यश येत नसेल, की सारखे तुमच्या तिथे बिझनेसला ग्रोथ येत नसेल आणि घरामध्ये तुमच्या घरसुद्धा, वास्तूसुद्धा त्या हिलिंग, वास्तुशास्त्रानं हिलिंग करतात. आणि त्यांच्याकडे, आमच्याकडे जसा डॉक्टरांकडे स्टेथोस्कोप असतो तसा त्यांच्याकडे पेंड्युलम आहे आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे डेमो. हा आहे तो पेंड्युलम. आणि या पेंड्युलममध्ये जसं हे राईट वाईज फिरलं, क्लॉकवाईज, तर पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह फिरलं तर निगेटिव्ह एनर्जी. मित्रांनो, हे तुम्हाला संपूर्ण तुमच्या जागेचं सगळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी हे सांगतात. आणि लोक, तुम्ही लक्ष द्या, आता हे चालू केलेलं आहे आपल्या प्रॉपर्टीमध्ये. सी द हँड इज अ स्टेबल आणि ते पेंडुलम फिरत आहे, पहा. आणि जसं जसं पेंडुलमचा स्पीड आहे तसं तसं इथं एनर्जी क्रिएट होत असते. त्यांचा हात स्टेबल आहे, पहा तुम्ही प्रॉपर. आणि हे पेंडुलम फिरत आहे. आता हे राईट क्लॉकवाईज फिरत आहे म्हणजे इथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आता त्याचं डायरेक्शन हे त्या राईट साईडचं, राईट वाईज, क्लॉकवाईज. आणि जर हे तर निगेटिव्ह पॉवर असते, आता ह्याचं स्पीड पहा, तर स्पीड वाढलेलं आहे पेंडुलमचं रोटेशनचं. म्हणजे इथं ॲग्रेसिव्ह, एक्सेसिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि त्यामुळंच मला आज उत्तर कळालं. लाईव्हमध्ये तुम्ही डेमो पाहताय आणि त्याच्यामध्ये लोकांना इथं बरं वाटतं, इथं आल्यावरती फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि काही ठिकाणी तुम्ही जाता तर तिथं निगेटिव्ह एनर्जी असते, त्यावेळेला ते अँटी क्लॉकवाईज फिरतं, तुम्हाला फ्रेश एअर नाही. आता इथं कंटिन्यू पश्चिम पासून आपल्याकडे पूर्वेकडं वारा वाहत असतो, म्हणजे इथं पॉझिटिव्ह एनर्जी जास्त आहे. तुम्ही जर हॉलिवूड पॅलेस रिसॉर्टला आला असाल तर कंटिन्यू हवा असते. आणि हे नशीब आहे आमच्यासाठी, ही जागा आमच्यासाठी नशिबान ठरलेली आहे. त्याचं कारण आहे इथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे. माझ्याकडे एक बाळासाहेब ठाकरे यांच्या घराचं वास्तुशास्त्र करणारा व्यक्ती आला होता. तो संपूर्ण जगभर प्रवास केला. त्यानं एकच सांगितलं होतं
मी त्यावेळेला विश्वास ठेवला नव्हता. तो साहेब म्हणला मी जगभर फिरलोय, परंतु जगामध्ये जर मी फिरलेल्या पैकी इथं सगळ्यात बेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी आहे मॅडम. येस, असं आणि त्यांनी मी असं सांगितलं. म्हणेन की वास्तूमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते, पण व्यक्तींमध्ये सुद्धा ती पॉझिटिव्ह एनर्जी, तो पॉझिटिव्ह ऑरा असायला हवा. आणि मी सरांनाही भेटली आणि सरांच्या वडिलांनाही भेटली आहे. आज अविरत परिश्रम घेऊन ह्या वास्तूला तो पॉझिटिव्ह ऑरा ह्या दोघांमुळे मिळालेला आहे. पण या दोघांमध्ये ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत. पॉझिटिव्हिटी व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे आणि ही दोघांमध्ये मी पाहिली आहे. आज सरांचे वडील, त्यांचं वय मला माहीत नाही आहे, पण इज रनिंग 77. 77 इयर्सचे आहेत. आणि मॉर्निंगला आम्ही 7 वाजता जेव्हा बसलो होतो तेव्हा गार्डन एरियामध्ये ते सर येऊन गुड मॉर्निंग एव्हरीवन म्हणून बोलून एवढे आनंदाने सर्वांना ग्रीट करत होते. तो हा पॉझिटिव्ह ऑरा ह्या लोकांनी स्प्रेड केलेला आहे या पूर्ण वास्तूमध्ये. सो मी खूप ब्लेस्ड आहे आज की एक खरंच खूप छान व्यक्तिमत्वाशी मी आज भेटली आहे आणि त्यांच्याबरोबर मला बोलायला मिळालं. म्हणजे मी कालपासून त्यांना ऑब्झर्व करते की एकही काम असं नाही आहे की जे त्यांनी स्टाफवर सोडलं आणि ते शांतपणे बसले आहेत. म्हणजे ते बसू शकतात, पण त्यांना मी पाहिलं आहे. सो हॅट्स ऑफ. मला आज आनंद आहे की मी एका खूप छान व्यक्तिमत्वाशी भेटली आहे. तुम्ही सर्वांनी पण नक्कीच भेट द्या. आणि मॅडमबद्दल थोडंसं सांगतो. मॅडम संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असतात. तुमच्या प्रॉपर्टी कशी आहे, तुमचं व्यक्तिमत्वसुद्धा एक स्पेशल शास्त्र आहे, पेंडुलम शास्त्र आहे. त्यातून निगेटिव्ह एनर्जी, तुम्हाला जर यश येत नसेल, तुमच्या घरामध्ये काही थोडंसं डिस्प्यूट होत असेल, तुमच्या जमिनीमध्ये काही डिस्प्यूट होत असेल, तर तुम्ही नक्कीच मॅडमला बोलवा. मॅडम तुमचा नंबर सांगा एकदा प्रेक्षकांना. 9870419090. पुन्हा एकदा सांगा आणि स्लोमध्ये सांगा. 9870419090. सुरेखा देशपांडे. आणि त्यांना फोन करा. आणि खूप छान हुशार व्यक्तिमत्व, त्यातलं स्पेशलायझेशन केलेलं. म्हणजे जसं मी सांगितलं की आम्ही एखाद्या आजारी व्यक्तीला ट्रीट करतो, तसं हे तुमच्या आजारी प्रॉपर्टी असतील, आजारी घर असेल, तुमचं व्यक्तिमत्व असेल, एक चांगलं पॉझिटिव्ह एनर्जी, एखादी जागा घ्यायची असेल तर त्यांना पहिलं बोलवा. आधीच प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन अ क्युअर. त्या म्हणीप्रमाणे एखाद्या अडचणीत जाण्यापेक्षा ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. मॅडमच्या संपर्कात राहा, सहज बोलवा. आणि काय किरकोळ नॉमिनल फीज असतात मॅडम, काय फीज म्हणजे अशा लाखाच्या नाहीत ना. तुम्ही एकदा त्यांना काय मे बी जाण्या येण्याचा आणि काय वॉटेवर त्यांचं देऊन टाका. आणि अशा पद्धतीनं तुम्ही त्या प्रॉपर्टी आधीच पॉझिटिव्ह आहे किंवा कसं आहे ते पहा आणि मगच खरेदी करा. आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा जर एखादं घर सुद्धा बदलायचं असेल, चांगलं घ्यायचं असेल, तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती घ्या. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो तुम्ही मच मॅडम आला. असंच आमच्याशी येत चला, कनेक्ट करत राहा आणि लोकांना मार्गदर्शन करत राहा. नक्की सर, नक्की. धन्यवाद. सो मच. व्हिडिओला मॅक्झिमम शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. धन्यवाद. थँक्यू.